नंदुरबार अंतर्गत अंगणवाडी मदतनीस व सेविका या पदासाठी इथे भरती होणार आहे। आपल्याकडे रिक्रुटमेंट ह्या ठिकाणी आपल्या हाती लागले जे की पण या ठिकाणी मी संपूर्णपणे समजावून सांगतोय। तर आपण डिटेलमध्ये बघूयात की टोटल पदांची संख्या ही 15 असणार आहे आणि अंगणवाडी मदतनीसाठी 11 पदं भरली जाणार आहे आणि उर्वरित 4 पदं ही सेविका पदासाठी इथे भरली जाणार आहे आणि जिल्हा हा नंदुरबार असणार आहे। ओके, आपण डायरेक्टली बघूयात की इथे दिलेले की टोटल 4 सेविका पदं भरली जातील, 11 मदतनीस म्हणजे टोटल 15 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। ओके, नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेले या ठिकाणी। आता अंगणवाडी केंद्र म्हणजे टोटल 15 अंगणवाडी केंद्र आहेत आणि इथे 15 जागा भरल्या जाणार आहेत। जे विद्यार्थी ज्या पदाला अप्लाय करताय इथे जे अंगणवाडी केंद्र दिलेलं आहे ते आपल्याला इथे सगळ्यात पहिलं पाहून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्या वॅकंट ज्या रिक्त पदं असणार आहेत त्याला इथं आपण पाहून घ्यायचं, त्यानंतरच आपल्याला हा फॉर्म फिलअप करायचा आहे। रिक्रुटमेंट सोबत अर्जाचा नमुना तिथे दिलेला नाहीये। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डॉक्युमेंट काय काय लागतात ते रिपीट केलेले आहेत, डॉक्युमेंट सेम राहतील आणि अर्जाचा नमुना तुम्हाला कुठे भेटणार आहे जसं की अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस इथे आपल्याला भेटणार आहे, म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प शहादा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार ह्या पत्त्यावरती तुम्हाला तुमचा अर्जाचा नमुना भेटणार आहे। तो अर्जाचा नमुना या ठिकाणी आपल्याला भरून द्यायचा आहे, सगळे कागदपत्र जोडायचे, फोटो त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि तो सगळा फॉर्म तिथे सबमिट करायचा आहे। तर शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे 3 एप्रिल 2025च्या त्या ठिकाणी 6 वाजेपर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन तिथे सबमिट करू शकणार आहात। तर 3 एप्रिल तुमची शेवटची तारीख असणार आहे आणि पदांची संख्या ही 15 असणार आहे। जे विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी लवकरात लवकर इथे अप्लाय करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।